नमस्कार विद्यार्थी मित्र, द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रकरण 12. आम्ल आम्लारी ओळख. आम्ल म्हणजे ॲसिड आपल्या शरीरात काय काय काम करतं, कोणत्या पदार्थातून आपल्याला कोणता ॲसिड भेटते हे आपण या पाठात पाहणार आहोत. थोड्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. आपण रोजच्या आहारात अनेक खाद्यपदार्थांचा उपयोग करतो, जसे लिंबू, चिंच, टमॅटो, साखर, व्हिनेगर, मीठ इत्यादी. सगळ्या पदार्थाची चव एकसारखी असते का? तर सगळ्या पदार्थाची चव ही एकसारखी नसते. त्याच्यानंतर आपण लिंबू, साखर, दही, चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, आवळा, चिंच, कैरी, डाळिंब, पाणी या पदार्थाची चव कशी आहे ते लिहा. ह्याच्यानंतर आपण बघणार लिंबूची चव कशी. लिंबू आंबट, साखर गोड, दही आंबट, चुन्याची निवळी आपण खात नाही, खाण्याचा सोडा आपण खाल्लेला नसतो, आवळा तुरट लागतो, चिंच आंबट असते, कैरी आंबट, डाळिंब गोड तुरट, पाणी या पदार्थाची चव कशी आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट पाठाला सुरुवात करणार आहोत. आम्ल ॲसिड. तुमच्या लक्षात येईल की काही पदार्थाला चवीला गोड, काही कडू तर काही आंबट किंवा तुरट असतात. लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकाराच्या संयोगामुळे प्राप्त होते. ह्या आंबट चव देणाऱ्या संयोगांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षणकारकही असतात. प्राणी आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आम्ल असते. खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल असेही म्हणतात. हे आम्ले क्षीण प्रकृतीचे असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल, वीक ॲसिड असे म्हणतात. काही आम्ले तीव्र प्रकृतीचे असतात, ती दाहक असतात. उदाहरण सल्फ्युरिक आम्ल H2SO4 ही संज्ञा आहे त्याची. हायड्रोलिक आम्ल HCl ही संज्ञा आहे आणि नायट्रिक आम्ल HNO3 ही संज्ञा आहे. या आम्लांना खनिज आम्ल असेही म्हणतात. त्यांची सहज द्रावाने त्वचेवर पडल्यास त्वचा भाजते, तसेच त्यांची धुरी श्वासनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ही हानिकारक ठरते. सहज आम्ले हळूहळू पाण्यात घालून त्यांचे विरल आम्लात रूपांतर करता येते. अशी विरल आम्ले सहज आम्लांच्या तुलनेत थोडी काही हानिकारक असतात. तुम्ही खाण्याच्या सोड्याचे विरल द्रवण जर चाकले तर काहीसे तुरट कडवट जाणे. जे पदार्थ तुरट कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात, चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, कास्टिक सोडा व साबण इत्यादी पदार्थांना आम्लारी म्हणतात. आम्लारी हे आम्लापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात. ते रासायनिकदृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्माचे असतात. तेही सहंत अवस्थेत त्वचेला दाहक असतात. आपणास माहीत आहे की ऊर्ध्वपातीत पाणी चवहीन असते. पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लधर्मी नसते, आम्लारी धर्मी नसते. दर्शक इंडिकेटर. जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थाची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्याची ओळख करण्यासाठी दर्शक इंडिकेटर म्हणून विशिष्ट पदार्थाचा वापर केला जातो. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणतात. प्रयोगशाळेतील दर्शक आम्ल व आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस कागदाचा वापर केला जातो. हा लिटमस निळा, तांबडा या प्रकारे हा लिटमस कागद शाळेत असतो. हा कागद लायकेन दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो. तो तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो. निळा लिटमस आम्लात बुडविल्यावर तांबडा होतो आणि तांबडा लिटमस कागद आम्लारीमुळे निळा होतो. त्याच
कॅनिफॉलिथिन, मिथिलीन ऑरेंज व मिथिल रेड दर्शक द्रावण स्वरूपात प्रयोगशाळेत वापरले जातात. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी तर आम्लारीमध्ये पिवळा, फेनोलिथेन आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी असतो. वैश्विक दर्शक युनिव्हर्सल इन डायरेक्टर हे द्रावणात रूपात असणारे दर्शक आम्लारीच्या संपर्कात आले वेगळे रंग बदलतात. आता इथं आपण प्रयोगशाळेतील दर्शक मिथिल रेड, फेनोलिथिन, मिथिल ऑरेंज आणि लिटमस कागद निळा किंवा तांबडा इथं बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण बघू कृती दिलेली आहे नैसर्गिक दर्शक बनविणे. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत काही प्रयोग दिलेले आहेत. तर नैसर्गिक दर्शक बनविणे, तर याच्यामध्ये आपण कृती बघणार आहोत. काय दिलेली साहित्य जास्वंद, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, गालन कागद इत्यादी. कृती लाल जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घाला. या पट्ट्या कापून घ्या. हा झाला जास्वंदापासून तयार झालेला दर्शक कागद. त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. या कागदाच्या पट्ट्या कापून घ्या. हा झाला गुलाबाचा दर्शक कागद. हळदीची पूड घ्या, त्यात थोडे पाणी घाला. ह्या हळदीच्या पाण्यात गाळण कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडून ठेवा. वाळल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करा. ह्याप्रमाणे हळद दर्शक कागद तयार करा. लाल कोबीची पाने थोड्याशा पाण्यात टाकून पाणी तापवा. कोबीच्या पानांचे द्रवण थंड झाल्यावर त्यामध्ये कागद बुडून बाहेर काढा. कागद वाळवून त्यांचे छोटे तुकडे करा. ह्या प्रकारच्या कोबीच्या पानांचे दर्शक तयार करून पहा. याच्यानंतर करून पहा. खाण्याचा सोडा, त्यात थोडे पाणी टाका. जे द्रवण होईल ते लिंबू रस, व्हिनेगर, संत्रा रस, सफरचंद रस इत्यादी पदार्थ टाकून निरीक्षणाची नोंद घ्या. खाण्याच्या सोड्याच्या पाण्यातील द्रवण फळांच्या रसात टाकल्यावर तुम्हाला काय आढळते? बुडबुडे आले की फळांचा रस फसफसल्यासारखा झाला. वरील पहिल्या कृतीवरून समजते की हळदीपासून बनवलेले दर्शक कागदी पट्ट्याचे पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थाच्या पाण्यामधील द्रावणात लाल होतो. आम्लारी धर्मी पदार्थामुळे हळदीचा दर्शक कागदाचा लाल रंग होतो. त्याच आम्लधारी पदार्थाच्या द्रावण खाण्याच्या थोडे पाणीमधील द्रावण टाकल्यास बुडबुडे येतात किंवा ते फसफसते. या दोन्ही साध्या व सोप कृतीवरून आपल्याला पदार्थ आम्ल की आम्लारी पटवू शकते. आता सांगा पाहू. हे आहे वरील प्रयोगामध्ये आपण बारायचे लिंबू रस, NH4Cl, व्हिनेगर, तांबडा लिटमस, निळा फेनोल्फथलीन, मिथिल ऑरेंज आम्ल. वरील प्रयोगात असे दिसते की आम्लात लिटमसचा निळा रंग बदलून तांबडा होतो. आम्लारीत तांबडा लिटमस निळा होतो. मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग आम्लात गुलाबी होतो, तर रंगहीन फेनोल्फथलीन आम्लारीत गुलाबी होते. आम्लाची काही उदाहरणे. आम्लाचे गुणधर्म, आम्लाचे उपयोग. आता आम्लाचे गुणधर्म आपण बघणार आहोत. आम्लाची चव आंबट असते. आम्लाच्या रेणूतून हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो. आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायुमुक्त होतो. आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो. सहंत आम्ल. आणि आता बघणार आहोत आम्लाचे उपयोग. रासायनिक खताच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्य, रंग, डाईस, पेंट, स्फोटक द्रव्य याची निर्मिती प्रक्रियेत आम्लाचा वापर होतो. भिन्न क्लोराईड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी विद्युत घटामध्ये वापरतात. पाणी जंतू विहिरीत करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर. लाकडाच्या लाद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी आम्लाचा वापर होतो. आम्लारी बेस. आम्लारी हा एक पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोक्साईड आयन
OH उपलब्ध करून देतो, निर्माण करतात. याच्यानंतर आपण सूत्र आम्लारीचे नाव, सूत्र उपयोग. सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश KOH अंघोळीचा साबण, शॅम्पूमध्ये वापरतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निळी, याच्यामध्ये CaOH2 चुना रंग सफेदी करता. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया Mg आम्लविरोधक औषध. अमोनियम हायड्रॉक्साईड खते तयार करण्यासाठी वापरतात. आम्लारीचे गुणधर्म. आम्लारीची चव कडवट असते, त्याचा स्पर्श बुळबुळीत असतो. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन OH हा मुख्य घटक असतो. सामान्यतः धातूचे ऑक्साईड आम्लधर्मी असतात. उदासीनीकरण. आपण पाहिले की आम्लामध्ये हायड्रोजन आयन H+ आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड OH असतात. आम्लारीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होते. उदाहरण आपल्याला माहीत आहे का? अशा प्रकारे आपण आजचं प्रकरण आम्ल व आम्लारी बघितलेलं आहे. धन्यवाद.